नमस्कार, मी गौरी बैकर. मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज दिनांक 8 ऑक्टोबर. पाहूया टॉप 10 घडामोडी. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची बँक ऑफ बरोडाच्या ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर पदी नियुक्ती झाली. 2005 साली राहुल द्रविड हा बँकेचा ब्रँड अँबॅसेडर होता. त्यानंतर आता मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यामुळे आता सचिन तेंडुलकर याची जबाबदारी अजून वाढली आहे. याआधी ऑक्टोबर 2023 मध्ये देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केला आहे. आज हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये मतमोजणी पार पडली. भाजप आणि काँग्रेसमधील लढतीत मतांमध्ये चढउतार होत असताना हरियाणातील जुलाना विधानसभेत काँग्रेसच्या उमेदवार आणि कुस्तीपटू विनेश फोगाट याने बाजी मारत भाजपचा योगेश बैरागी याचा दाणून पराभव केला. हरियाणामध्ये जुलाना मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार विनेश फोगाट यांच्या विरोधात भाजपचे योगेश बैरागी असा सामना रंगला होता. विनेशच्या विजयानंतर कुस्तीपटू बजरंग पुनिया याने एक्स पोस्ट करत ही लढाई देशाच्या जुलमी शक्तीच्या विरोधात होती आणि त्या लढाईत विनेश विजयी झाली असं म्हणत विनेश फोगाट हिचं अभिनंदन केलं. श्रीराम जन्मभूमीचं महत्त्व देशात अधिक आहे. आता अयोध्येत राम भक्तांच्या निवासासाठी महाराष्ट्र भवन उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आज भूमिपूजन पार पडले. त्यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. महाराष्ट्र शासनाचे हे महत्त्वाकांक्षी पाऊल असल्याने अयोध्येतील बांधवांनी आनंद व्यक्त केला. अनेक दिवसांपासून श्रीलंका क्रिकेट संघावर टीका होत आहे. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने वारंवार बदल करूनही अपयश पदरी येत असल्याने आता नवा चेहरा म्हणजेच माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या याला आपल्या संघात रुजू करून घेतले आणि त्याच्यावर श्रीलंकन संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. जयसूर्याच्या प्रशिक्षणाखाली श्रीलंकन क्रिकेट संघाने नुकत्याच मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत न्यूझीलंड विरुद्ध 2-0 असा क्वीन स्वीप दिलाय. काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करावे. मी त्यांना सरसकट पाठिंबा देईल. मला पुन्हा येईल असं कधी वाटलेलं नाही. हिंदुत्व हे हिंदुत्व आहे, पण काळानुसार भूमिका घ्याव्या लागतात असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं आहे. लोकसभा निवडणूक लवकरच येत असल्याने आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते. अशातच आता कोल्हापुरातील कागल विधानसभा मतदारसंघात माजी खासदार संजय मंडलिक यांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कागल मतदारसंघात हसन मुश्रीफ हे सध्या आमदार आहेत. त्यामुळे वीरेंद्र मंडलिक यांच्यामुळे हसन मुश्रीफांसमोर अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून खळखळून हसवणारे अभिनेते भाऊ कदम हे आता कॉमेडीचे शार्प शूटर सिरियल किलर ठरले आहेत. केदार देसाई दिग्दर्शित सिरियल किलर हे धमाकेदार नाटक आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 12 ऑक्टोबरला हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत असून भाऊ कदम यांची धमाकेदार भूमिका या नाटकात पाहायला मिळणार आहे. सूरज चव्हाण यांनी बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकल्यावर आपल्या मूळ गावी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. बारामतीत सूरज चव्हाण याच्यावर फुलांचा वर्षाव करून गुलाल उधळून जोरदार स्वागत करण्यात आलं आणि तब्बल 200 किलोचा हार आणि फुलांची उधळत करत गावकऱ्यांनी डीजे वाजवून सूरजची धूमधडाक्यात मिरवणूक देखील काढली आहे. 10 वर्षांनंतर लोकांनी आम्हाला बहुमताचा कौल दिला. आमची अल्लाहकडे प्रार्थना आहे की आम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकू. जम्मू काश्मीरमध्ये आमचं सरकार म्हणजेच पोलीस राज नसून लोकांचं राज्य असेल. आम्ही तुरुंगात असणाऱ्या निर्दोष लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. माध्यमांना स्वातंत्र्य असेल. हिंदू व मुस्लिमांमध्ये आपल्याला विश्वास निर्माण करावा लागेल. मला आशा आहे की जम्मू काश्मीरच्या राज्याचा दर्जा पुन्हा मिळवून देण्यासाठी इंडिया आघाडीतील मित्रपक्ष आमच्या सोबत उभे राहतील. मला असं समजतंय की ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री होतील असं म्हणत ओमर अब्दुल्ला यांचे वडील व जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी अशी माहिती दिली आहे. हरियाणामधील निकालानंतर काँग्रेसचे उमेदवार विनेश फोगाट यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यावेळी तिने भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
पैलवान जिंकलेत हे हरियाणाच्या निकालावरून दिसून येत आहे. ते नायक नाही खलनायक आहेत. या प्रतिक्रियानंतर ब्रिजभूषण शरण सिंग यांनी प्रत्युत्तर देत, बरं झालं ती जिंकली, पण काँग्रेसचा सत्यानाश झाला असं म्हणत तिला पुन्हा एकदा डिवचलंय.